आणि यानंतर आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। सोयरे शब्दावर जरांगे अडले, आजची चर्चा निष्फळ। कालही चर्चा झाली आणि ती चर्चा सुद्धा निष्फळ। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही, जरांगे ठाम। पत्नी, आत्या आणि मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। सोयरे रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नाही। गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। काका मुलगा यांना आरक्षण मिळेल, महाजनांची भूमिका। तुम्ही सरसकट म्हणाला होता, त्यामुळे आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। वडिलांच्या जातीनुसारच मुलाला आरक्षण मिळणार, शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल, पत्नी, आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत, आईच्या दाखल्यानुसार कायद्यानं मुलाची जात ठरत नाही। गिरीश महाजनांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारनं जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला, पण जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतरही आम्ही लढणार, मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। तर आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे न हटण्याची जरांगे पाटलांची भूमिका। पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप। जोपर्यंत सरकार 50% मर्यादा वाढवत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण देणं अवघड, जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। कायद्यानुसार आरक्षण दिलं नाही तर उद्या आंदोलन करते, सरकारनं फसवलं म्हणतील, सरकारच कायदेशीर काम आणि फेब्रुवारीमध्ये टिकणारं आरक्षण देणार, संजय गायकवाड यांचं आश्वासन। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, मनोज जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरून पोलिसांची सतर्कता, मराठा आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर। मराठा आंदोलकांना नोटीस पाठवणाऱ्यांवर कारवाई करा, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, नोटीस पाठवल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक। आम्ही पिठलं भाकर आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं, निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप। तर आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, काय बोलतात ते कळत नाही, वडेट्टीवारांचा निधी वाटपावरून आव्हाडांवर निशाणा। तर जयंत पाटील आणि टोपेंनाही निधी, त्यांच्यावरही आरोप करा, वडेट्टीवारांचा आव्हाडांना सवाल। अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक, सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बैठक, भाजप लोकसभा स्वबळावर लढणार, शिंदे गट आणि अजितदादा गटाला कमळावर लढावं लागणार, भाजपच्या मंत्र्यांमध्येही ही चर्चा। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा। तर जितेंद्र आव्हाड स्टंटबाजी करूनच ते मीडियामध्ये राहतात, भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कोणतीही बैठक झालेली नाही, आम्ही महायुतीतच लढणार, आव्हाडांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। लोकसभा निवडणुकीनंतर कुठे शिंदे आणि कुठे पवार, त्यांना त्यांचं स्थान कळेल, भाजप लोकसभेपर्यंतच पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा काय होतंय, विजय वडेट्टीवारांचा अजित पवार आणि शिंदेंना सूचक इशारा। शरद पवारांना आता आणखी एक ज्योतिषी मिळाला, आव्हाडांच्या विधानावरून मंत्री उदय सामंत यांचा टोला। तर जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे खोडसाळपणा, आमच्यामध्ये वाद व्हावा यासाठी प्रयत्न सुरू, पण असं काहीही होणार नाही, आव्हाडांच्या ट्विटनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर जितेंद्र आव्हाडांच्या पक्षाचं काहीही खरं राहिलं नसल्यानं हा केविलवाणा प्रयत्न, असाही टोला। आणि आव्हाडांनी फुटलेला पक्ष आधी सांभाळावा, भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना नेता मानतो आणि ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत काम करू, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। तर विरोधकांचं काम टीका करणं, आम्ही लोकांचं काम करत राहू, आव्हाडांना टोला। जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा, संघाकडून भूमिका जाहीर, सामाजिक सलोखा खंडित होऊ न देण्यासाठीही आवाहन। सर्व मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू, याचा अर्थ घटक पक्षांना सोबत घेणार नाही असा होत नाही, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असलेल्या बुक फेस्टिव्हलला हजेरी लावणार। संजय राऊतांनी आधी राहिलेले 16 आमदार सांभाळावेत, गुलाबराव पाटलांचं राऊतांवर पलटवार। गुलाबराव पाटलांनी कोविड काळात कोट्यवधींचा घोटाळा केला, घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र चिमणराव पाटलांनी शिंदेंना लिहिलं, आधी चिमणरावांची चौकशी करा आणि मग बीएमसीवर या। कोविड काळातील घोटाळ्यांवर शिंदेंनी केलेल्या आरोपांना राऊतांचं प्रत्युत्तर। राऊत रोज भोंग्याला येऊन कधीच चांगलं बोलत नाहीत, बीएमसीमध्ये कशी टेंडर दिली गेली हे आता बाहेर येईल, शंभूराज देसाईंचा राऊतांवर निशाणा। 2.5 वर्षात मागच्या सरकारनं काहीच विकास केला नाही, शिंदेंचा ठाकरेंवर आरोप। तर शिवडी नावाशिवाय ट्रान्स हार्बर पुलाचं काम महाविकास आघाडीच्याच काळात झालं, सरकार पडेपर्यंत पुलाचं 85% काम, उर्वरित काम आत्ताच्या व्हीआयपी लोकांमुळे लांबणीवर, ठाकरे गटाचं व्हिडिओतनं उत्तर। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी, तोडगट्टा आंदोलकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा, नक्षलवाद्यांकडून आत्रामांना 6 महिन्यात चौथी धमकी।
कोल्हापुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने. काम अपूर्ण असूनही मुश्रीफ आणि सतेज पाटलांवर पुतळा अनावरणाचा आरोप. शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय सैन्यावर दहशतवादी हल्ला. भारतीय सैन्याच्या वाहनांवर हल्ल्यामध्ये 4 जवान शहीद तर 3 जखमी. दिल्लीमध्ये संसद घुसखोरीनंतर राज्यात मंत्रालय आणि विधान भवनाच्या सुरक्षेत वाढ. मंत्रालयात नवीन वर्षाच्या सुरुवातीस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणाली राबवली जाणार. राज्यात 11 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. सध्या 53 सक्रिय कोरोना रुग्ण. नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना. कोरोनाच्या JN1 नव्या व्हेरियंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क. नागरिकांनी काळजी घेण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. कोरोनाचा नव्यानं धोका नाही. मुंबई महापालिकेचा निर्वाळा. प्रसंगी तोंड देण्याची तयारी. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. कोरोना रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. सोहळ्याला सोनिया गांधी आणि खरगे उपस्थित राहण्याची शक्यता कमी. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळलं. ही प्रक्रिया पूर्णतः सरकारच्या नियंत्रणामध्ये आणणारं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक लोकसभेत मंजूर. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला. मुंबई महापालिका सज्ज. कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य. मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. बृजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय. इम्रान खान यांना मोठा धक्का. पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास न्यायालयानं ठरवलं अपात्र. 8 फेब्रुवारीला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार 21 एप्रिलला निवडणूक होणार. मुंबईतील JJ रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज 5वा दिवस. विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार. डॉक्टरांची भूमिका. 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी. सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार. राज्य सरकारचा निर्णय. MPSCकडून 78 पदांच्या परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली यादी तात्पुरती असल्यानं अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या शिफारशींमध्ये बदल होण्याची शक्यता. तर MPSCकडून ही जाहीर झालेली यादी ही केवळ तात्पुरती. अंतिम निकाल येण्यास अद्याप विलंब होऊ शकतो आणि त्यामुळे उमेदवारांच्या शिफारशींमध्ये बदल होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंड्यांच्या दरामध्ये वाढ होणार. अंड्यांच्या दरामध्ये होणारी वाढ लक्षात घेत शाळांकडून दरामध्ये वाढ करण्याची मागणी. मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्यानं दरात वाढ. कांद्याला 80 ते 100 रुपये प्रति किलो दर. ठाण्यामध्ये हवेचं प्रदूषण पुन्हा वाढलं. पालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरू. ठाण्यामध्ये हवेची गुणवत्ता 122 ते 160च्या आसपास. BKCच्या धर्तीवर कुर्ला आणि वरळीमध्ये MMRDAकडून व्यावसायिक केंद्रांची उभारणी होणार. दुग्ध विकास विभागाच्या ताब्यामध्ये असलेल्या कुर्ला आणि वरळीच्या जमिनींचा विकास. MMRDAची नेमणूक. शिवडी नावाशिवा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचा 4था टप्पा अपूर्ण. डिसेंबरमध्ये सुरू होणारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यामुळे रखडले. LTT मुंबई ते बल्लारशा साप्ताहिक विशेष गाडीच्या 26 फेऱ्या वाढल्या. प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय. महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन. मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील फलाटांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार. मुंबई मेट्रोसाठी केंद्र सरकार आणि पालिकेकडून कोट्यवधींचं येणं बाकी. राज्य सरकार MMRDAकडून पाठपुरावा. तब्बल 8,759 कोटी थकीत. हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे. अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. वडापाव, पाणीपुरी आणि चायनीजच्या गाड्यांपासून स्टार हॉटेलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेचे धडे दिले जाणार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 कोटींचं कोकेन जप्त. परदेशी महिला पोलिसांच्या ताब्यात. महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. विदर्भात पुढील 5 दिवस गारठा. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहणार. विदर्भात गारठा आणखी वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. तर राज्यात येत्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढणार. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं थंडीची तीव्रता जाणवणार. हवामान विभागाचा अंदाज. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील तपासाला ATSला पुन्हा मुदतवाढ. उच्च न्यायालयाकडून ATSला तपासासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ. 3 महिन्यांनी ATSला प्रगत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुण्यातील 199 झाडं तोडण्यास मज्जाव. गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि मेट्रोच्या बांधकामासाठी झाडं तोडण्यास उच्च न्यायालयाचा नकार. जालन्याच्या पानेवाडी गावात गोळीबाराची घटना. जखमी तरुण छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल. गोळीबार करणाऱ्याच्या गावकऱ्यांनी मुसक्या आवळल्या. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी गावात बेकायदेशीर रेशन गोदामावर महसूल विभागाचा छापा. 1,60,000 रुपये किमतीचा तांदूळ जप्त. वाहन मालकासह 5 आरोपींना अटक. नागपुरातील पुरावरून नागपूर खंडपीठाकडून सरकारची कानउघाडणी. अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची सरकारची ग्वाही. 12 जानेवारीपर्यंत सरकार आराखडा सादर करणार. नांदेडच्या लिंगन केरूर तलावाच्या सुशोभीकरणासाठी 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर. देगलूरमधील लिंगन केरूर तलावाचं लवकरच सुशोभीकरण होणार.
नागपूरमध्ये सोलर कंपनीत मरण पावलेल्या 9 कर्मचाऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार. डीएनए चाचणीवरून मृतदेहांची ओळख पटली आणि सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोट होऊन आतापर्यंत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. अमरावतीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवी काढल्यानंतरही महिलेला पुत्रप्राप्ती झाल्याचा दावा. प्रदीप मिश्रांच्या शिवपुराण कथेदरम्यान भाविक महिलेचा गजब दावा. जळगावच्या यावल तालुक्यातील अंजाळा शिवारात हवालदिल शेतकऱ्यांना कपाशीमध्ये सोडल्या म्हशी. बोंडअळीमुळे कपाशीचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये हरभरा पिकावर अळीसह मर रोगाचा प्रादुर्भाव. संतप्त शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोटावेटर फिरवले. भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या धान खरेदी केंद्रांवर कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. 7/12 ऑनलाईन करण्यासाठी धान केंद्र संचालकांची शेतकऱ्यांकडे 1,500 ते 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी. गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सुपूर्द. तब्बल 53,296 शेतकऱ्यांना नुकसानाचा मोठा फटका. जळगावमध्ये कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवं तंत्रज्ञान. पीबी नॉट तंत्रज्ञान पुढील काही वर्षांसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात कांदा काढण्याची सुरुवात. कांदा काढण्यासाठी मजुरी जास्त, पण कांद्याला बाजारात दर कमी. निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसात कांदा उत्पादकांचं 1,000 कोटींचं नुकसान. एकट्या नाशकात 250 ते 300 कोटींचा फटका. निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब. छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जामीन मंजूर. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मराठा समाजाची मागणी. कांदा उत्पादक निर्यात बंदीनं हैराण, पण संत्रा उत्पादकांना सरकारचा दिलासा. निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार. राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद. नंदुरबारमधील तापी बुराई योजनेला सुधारित 700 कोटींची प्रशासकीय मान्यता. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना म्हणून ओळख. बदलापुरातील भुयारी मार्ग शहरासाठी ठरतोय डोकेदुखी. अरुंद भुयारी मार्गामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी. वाहतुकीसाठी नागरिकांची गैरसोय. परभणी बसस्थानकाच्या विकास कामांमुळे प्रवाशांचे हाल. स्थानकात आसन व्यवस्था नसल्यानं प्रवासी संतप्त. राज्य परिवहन विभागाचं मात्र दुर्लक्ष. साताऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचं दर्शन. 17 डिसेंबरला सकाळी 5 वाजता वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये पट्टेरी वाघाचे फोटो कैद. मुंबई विमानतळावर प्रवाशांना 49,885 वस्तूंचा पडला विसर. लॉस्ट अँड फाउंड विभागाकडून या वस्तू गोळा करण्यात आल्या. नवी मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक. राज्य दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. नवी मुंबईमध्ये हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या वादाचं रूपांतर हत्येत. नेरूळमध्ये एका लेडीज बारमध्ये हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईच्या नेरूळ भागात 2 एटीएम मशीन फोडणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपींना पकडलं. कल्याण पश्चिमेत 50 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक. खात्यात 150 रुपये टाकून 11 लाखांचा गंडा. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणी पोलिसांच्या कारवाईत 4 पिस्टल आणि 6 राऊंड जप्त. एकाला अटक. प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरू. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरुवात. उत्तर प्रदेशच्या राधा अश्वाची तब्बल 70 लाखांना बोली. जळगावातील साखरे गावात आगीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना साहित्याचं वाटप. गुलाबराव पाटलांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. जळगाव जिल्हा पोलीस दलाला 12 नवीन दुचाकी. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दुचाकी सुपूर्द. जळगावात अवकाळीमुळे कपाशीवर बोंडअळीचं आक्रमण. शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकामध्ये सोडली जनावरं. अवकाळीचा फटका आणि कापसाला मिळणाऱ्या किरकोळ दरामुळे शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये थंडीचा कडाका वाढला. रब्बी पिकांना दिलासा. तापमानात सातत्यानं चढउतार होत असल्यानं काही भागात दाट धुकं. राज्यातील ऊस कारखान्यांकडून 283 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण. 23,72,000 टन साखरेचं उत्पादन. पुणे विभागात सर्वाधिक 66% ऊसाचं गाळप. मुंबई हायकोर्टानं बेकायदा होर्डिंग्जवरून राज्य सरकार आणि मुंबई पालिकेला फटकारलं. मुंबई बेकायदा बॅनर्सवर ठोस कारवाई का केली नाही? हायकोर्टाचा सवाल. तर दोघांनाही हायकोर्टाचे आदेश पाळावेच लागतील. न्यायालयाची ताकीद. यवतमाळच्या नेर तालुक्यातील सोनसाखमध्ये एसटी बस थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. सोनखासमध्ये बसला थांबा देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वाशिम जिल्ह्यातील 489 ग्रामपंचायतींना 15व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी मंजूर. वर्षाच्या पहिल्या हप्त्याचा 11,16,05,000चा निधी मंजूर. बुलढाण्यातील दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांकडून अधिकाऱ्यास लाच. जीएसटी सहाय्यक राज्यकर आयुक्तास लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात. साताराच्या कोरेगाव तालुक्यातील वंदनगडावर विजयोत्सव सोहळा साजरा. सोहळ्याला तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांची उपस्थिती. बुलढाण्यातील वरोडीमध्ये तेजस्वी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा. भाविकांना महाप्रसादाचं वाटप. जन्मोत्सवात मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. पुण्यामध्ये प्रसिद्ध भीमथडी यात्रेचा काल शुभारंभ. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यात्रेच्या आयोजक. 25 तारखेला भीमथडी यात्रेचा समारोप. क्रिसमस डे आणि नववर्षाच्या स्वागताची मुंबईमध्ये जोरदार तयारी. वांद्रे समुद्र किनाऱ्यावर रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई, तर कार्टर रोड परिसरात 3D दिव्यांची रोषणाई.
चेन्नई सुपर किंग्सचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला. नभा गड्डमवार सोबत तुषारचा विवाह.